जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज वाढवण रेसिपी रव्याचे पडी पापड करणार आहे। एकदम सोपी आणि परफेक्ट रेसिपी आहे। मस्त खुसखुशीत पापड झाले आहेत। रव्याचे खुसखुशीत पापड करण्यासाठी 1 वाटी रवा घेत आहे। बारीक रवा घ्यायचा। रवा धुवून घेण्यासाठी यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। 10 मिनिट असंच ठेवायचं। 10 मिनिटानंतर यावरचं पाणी अलगद काढून घ्यायचं आहे। ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने यामध्ये 2 वाटी पाणी थोडा वेळ असंच ठेवायचं। एक जाड तळाचं भांडं घ्यायचं। यामध्ये 5 वाटी पाणी घ्यायचं। ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं। या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। रव्याचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं। असं तळापासून मिक्स करायचं। गॅसची फ्लेम लो करायची। त्यानंतर यामध्ये रव्याचं मिश्रण टाकायचं आहे। एका हाताने मिश्रण टाकायचं, दुसऱ्या हाताने मिक्स करायचं। मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ, या चमच्याने पाव चमच्यापेक्षाही कमीच पापडखार टाकत आहे। मिक्स करून घ्यायचं। असं तळापासून मिक्स करायचं। 3 ते 4 मिनिट झाले। याला अशी उकळी आलेली आहे। मिश्रण घट्टसर वाटत आहे। बाजूला गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं होतं, त्यातीलच 1 वाटी गरम पाणी टाकत आहे। पाणी गरमच टाकायचं। मिक्स करून घ्यायचं। यावर झाकण ठेवायचं नाही। एकसारखं मिक्स करायचं। सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपल्याला 8 वाटी पाणी लागलं आहे। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा। रवा शिजताना यावर अशी साय यायला लागते। सुरुवातीपासून आतापर्यंत 15 ते 17 मिनिट झाले आहेत। हे शिजलेलं आहे कसं ओळखायचं? त्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घेऊन यामध्ये 2 ते 3 थेंब टाकायचे। हे पाण्यामध्ये मिक्स झाले नाही समजायचं हे शिजलेलं आहे। कापडावर पापड टाकायचे आहेत। त्यासाठी कापड पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा। त्यानंतर घट्ट पिळून घ्यायचं आहे। त्यानंतर यावर पापड टाकायचे आहेत। याला थोडं मिक्स करून घ्यायचं म्हणजे साय धरणार नाही। थोडं मिश्रण घेऊन रव्याचे पापड टाकून घ्यायचे। खूप जास्त पातळ पापड टाकायचे नाहीत। असे मी सर्व पापड टाकून घेते। मिश्रण गरम असतानाच पापड टाकायचे। खूप गार होऊ द्यायचं नाही। गॅलरीमध्ये खूप जास्त ऊन येत नाही। दिवसभर उन्हात सुकल्यानंतर मी रात्रभर हे फॅनखाली ठेवले। यावर पातळ कापड झाकून ठेवायचा। दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत छान सुकले आहेत। यावरील पापड काढण्यासाठी ही बाजू पलटून घ्यायची। यावर पाणी टाकायचं। पाणी टाकल्यामुळे 1 ते 2 मिनिटानंतर पापड असे अलगद निघतात। रवा व्यवस्थित शिजवून घेतला की पापड अजिबात तुटत नाहीत। असे सर्व पापड काढून घेतले। 2 तास फॅनखाली सुकविल्यानंतर 2 दिवस उन्हात वाळवून घेतले। 1 वाटी रवा घेतला होता। 50 पापड तयार झाले। वाळल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायचे। वर्षभर छान टिकतात। हे पापड तळून बघू। एकदम मस्त झालेत। छान खुसखुशीत पांढरे शुभ्र पापड झाले आहेत। परफेक्ट रेसिपी आहे। या पद्धतीने करून बघा, अजिबात चुकणार नाही। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।